नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराळकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आपल्या रेसिपी यायला उशीर झाला आणि त्याचं कारण तुम्हाला माहीत असेलच की गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशामध्ये मोठं संकट आलेलं होतं आणि दहशतवादाविरुद्ध आपला देश लढत होता। आणि खरंच आपल्या सैनिकांचं पण खूप तिन्ही दलाचे जे सैनिक आहेत त्यांचं अतिशय कौतुक आहे की स्वतःचा जीव धोक्यात घालून ते आपल्यासाठी लढत होते आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि सर्व जे पहलगामच्या ज्या हल्ल्यामध्ये जे झाले होते तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया, त्यांच्या कुटुंबियांसाठी। आणि त्यासाठी आपल्या रेसिपीला उशीर झाला कारण मन होत नव्हतं की अशा याच्यामध्ये आपण रेसिपी करून दाखवणं बरोबर वाटत नव्हतं। तर आपण पुन्हा एकदा आता सर्व कार्यक्रमांना सुरुवात करणार आहोत आणि झालेली आहे आता परत एकदा आपली सुरुवात सगळ्यांची। तर आपण पण सगळ्यांना हे करायला सुरुवात करूया रेसिपीना। तर आज तुम्हाला मी सगळ्यांच्या आवडीची दाल खिचडी दाखवणार आहे, अगदी हॉटेलामध्ये सर्रास मिळणारी आणि हॉटेलची अतिशय छान वाटते। तर आपण ती घरी पण करण्याचा प्रयत्न करूया आणि मी इन्स्टंट करून दाखवणार आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता ह्याचं काही प्रमाण हे सांगता येत नाहीये, तरी पण मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी पाव वाटी आपण 3 डाळ घेतलेल्या आहेत। ही मसूरची डाळ आहे, नंतर तुरीची डाळ आहे आणि मुगाची डाळ आहे। याचं काही प्रमाण नाहीये, कमी जास्त आपण करू शकतो। तर आपण हे सर्व एकत्र करून घेणार आहोत। काही जण वेगळं पण शिजवतात, डाळ वेगळी शिजवतात, तांदूळ वेगळे। तर आपण पटकन करण्यासाठी सर्व एकत्रच करायचंय की पटकन होईल अशी, आणि ही कुकरमध्ये बनवून घ्यायची आपण आधी। हे सर्व आता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते। आपण आता डायरेक्ट फोडणी घालणार आहोत ह्याला। 2 मोठे चमचे आपण तेल घालूया आणि छानपैकी 2 चमचे आपण साजूक तूप घालतोय, ते 2 चिमूट लसूण आहे चेचलेलं, हे थोडं आलं आहे आणि छान परतून झालं। आपण ह्या लांबड्या हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या कापून घेऊया उभ्या आणि त्याच्यात टाकूया। भरपूर असा कढीपत्ता घालायचा आपल्याला। हा कांदा घेतलाय मी, एक छोटा कांदा घ्यायचा आहे, उभा कापून घेतलाय पातळ। यातच आपण एक आता टोमॅटो घातलाय बारीक कापलेला। एक छोटा चमचा हळद घालते, फक्त अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 2 चमचे आपण धणा जिरा पावडर घालणार आहोत। आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचं, हे 2 ते 3 शिट्या करायच्या त्याला। छान मऊ झाला पाहिजे हा भात। थोडंसं मीठ आपण ह्याच्यात जास्त घालायचं असतं, आपण नेहमीच्या भातात थोडंसं घालतो। आपण हे छोटे 3 चमचे मीठ घालतोय पण ते, आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं। आपण ह्याच्यामध्ये आता हे गरम पाणी ऍड करतोय, थंड पाणी नाही घालायचं, गरम करून घ्यायचं, त्याचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं। तर आपण याला आता झाकण लावून छान 3 शिट्या करून घेणार आहोत। आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत आणि मग बघा अशी मस्त खिचडी झालेली आहे, छान शिजलेली आहे। तर आपण याला आता तडका देऊया। थोडंसं तेल घालणार आहोत आपण, साजूक तुपाचा पण वापर करणार आहोत फोडणीसाठी। आता आपल्याला तडका द्यायचा आहे। आपण 2 चमचे साजूक तूप पण घालतोय, 1 चमचा राई घातली आहे छोटा चमचा, आणि 1 चमचा जिरं घालूया। आपण हे लसूण ह्याच्यात लसूण आणि आलं घातलेलं आहे, पण फोडणीसाठी पण आपण थोडंसं बारीक कापून घेतलेलं आहे लसूण, छान लागतं लसूण त्याच्यामध्ये। यात आपण आता पुन्हा एकदा कढीपत्ता घालणार आहोत। या लाल मिरच्या आहेत फोडणीला, त्या घालूया। फोडणी खमंग अशी आपण भातावर टाकून घेणार आहोत। थोडीशी आपण लाल मिरची पावडर पण ऍड केली आहे फोडणीत आणि ती आपण घातली आहे। गार्निशिंगसाठी वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत। आपली हॉटेल पद्धतीप्रमाणे नाही, पण आपण घरच्या पद्धतीप्रमाणे दाल खिचडी करून दाखवलेली आहे। अतिशय पौष्टिक आणि एकदम मस्त पोट भरू असा आहार आहे हा, आणि करायला अतिशय सोपी आहे की पटकन करता येते आपल्याला। तर त्याच्यासोबतच मी पापड आहे, नंतर ह्या मिरच्या मी कोकणातून तिथून आणल्या होत्या, आणि लोणचं आहे, कांदा आहे। तर ही आपली डिश पण तयार झालेली आहे। तर अजून जेवायला काय हवंय, तर नक्की रेसिपी करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।